तर मला जर गोष्ट कुठली आवडली ना तर अक्षय त्या गोष्टीचे अजिबात पैसे नाही बघत. शहाणा. गोड चुका मंद लोकांकडून होतात. शट अप. हसू नको अक्षय, तुझे डोळे बारीक होतात. हसू नको. 350 रुपये बजेट आहे माझा. आज आमच्याकडे काहीतरी स्पेशल आलंय आणि फुकट आलंय असं मी म्हणणार नाहीये. नाही म्हणणार आहे. दक्षानेच गिफ्ट दिलंय मला. काय गिफ्ट दिलंय ते जरा खोलून बघूया आपण. दक्षाने स्पेशली माझ्यासाठी गिफ्ट मागवलंय. फुकट तर कधी काय मिळणार नाही. गिफ्टचे पण पैसे माझ्याकडूनच जाते. महिना आता मी बोलतो करून घेतला. आमचं गिफ्ट बिफ्ट काय नव्हतंय. तर आम्ही मागवलाय एक भला मोठा असा माईक. आमच्या बजेट वाईज बाबा. बजेट वाईज मागवलाय बाबा. ज्यांचे मोठे असतात त्यांचे नाही. असं नाहीये. हा, आम्हाला जो परवडतोय तो आम्ही मागवलाय. आणि गरज म्हणून मागवलाय. उगाच ऍक्च्युली गरज आहे. लोक बोलतात ना आमचा आधीचा माईक ऍक्च्युली खराब झालाय, तुटला. त्याची सोल्डरिंग गेली आहे, सगळंच गेलंय. सोल्डरिंग करून देईल का? सोल्डरिंग कोण देणार? सॉरी, मी इलेक्ट्रॉनिक्सचा इंजिनियर आहे. पण नाही, आम्हाला पण येतं सोल्डरिंग करायला. पण आम्हाला एवढी फाईन ट्युनिंग वाला नाही. इलेक्ट्रॉनिक्स खूपच छोटा आहे. तर थोडीशी मला भीती वाटते आहे, कारण आजकाल अमेझॉन वरून ना मागवलेल्या गोष्टी टिकतच नाहीये. जसं की मम्मीचा मोबाईल. आणि आता मी हे मागवलंय हॉलीलँडचा लार्क A1. बघू, सगळ्यांकडेच बघत होतो, म्हटलं आज मागून बघूया. हा, म्हणजे नाही, बऱ्याच लोकांकडे तो महागडावाला वर्जन आहे. तर आमचा जीव नव्हता होतो एवढे पैसे घेऊ नाही शकत, पण आमचा जीव नव्हता होतो घ्यायचा. आता सध्या नको आहे. स्टेप बाय स्टेप सुरुवात करू. हळूहळू. सो ठीक आहे. आम्ही आता अनबॉक्सिंग करतो. पहिला 2,500 आता थोडासा महाग आहे. तर बघूया काय इम्प्रूव्हमेंट ऍक्च्युली होते ना व्हिडिओ क्वालिटीमध्ये, ते मला बघायचं होतं. ऑडिओ क्वालिटीमध्ये. ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी तर आपले टॉप क्लास आहे, कारण माझा मोबाईल तर टॉप नॉच आहे. बघायचं होतं मला की अक्षय नकोच बोलत होता, पण म्हटलं ठीक आहे यार, एवढीच पोरगा मेहनत करतो तर त्याला कितना तो बनताय. एक पैसा देणार नाही बघा तर असं म्हटलंच तर. माझ्याकडून तुला गिफ्ट काय घेणार पण नव्हते तुझ्याकडून पैसे. हो, तर अजून मी तुला सांगणार पण इव्हन नव्हती मी. पण माझं असं झालं, माहिती आहे परत ना चांगला निकाला लास्ट टाइम सारखा, तर मला खूप शिव्या पडते. सो मी तुझं सजेशन घ्यायचं म्हणणार. आता मी ऑलरेडी दीपकला मेसेज केला होता की मला असं घ्यायचंय. चल बघू आता. अनबॉक्सिंग काहीतरी कार्ड आहे. अनबॉक्सिंग कशी करायचं? कार्ड. हो, हे काहीतरी भारी आहे. तर आम्हाला हे डेबिट कार्ड मिळालेलं आहे. वी आर हिअर फॉर यू. जाऊ दे, फक्त चांगला मिळू दे प्रोडक्ट बस. चला अनबॉक्सिंग आहे. आणि ओ वाव, ह्याला पाऊच पण आहे. मला वाटतं ते स्पंज दाखवलेला ना तो असेल, नॉईज रिडक्शन वाला. हा, बघू. ओ वाव, हे बाईकवर खरंच चांगले आहेत. आणि मला त्यांची केस पण खूप आवडली आहे. खूप छान आहे. आपण असं ब्रँड सारखं प्रमोशन करतोय, यूज करून बघूया. हा, मला ही मेन केस आहे. पेड प्रमोशन नाही आहे, हे आम्ही स्वतः घेतलं. चल खोल लवकर. टोडोंग. मलाच का बोलायला लावतोय? दुक. तू बोल ना, तुझं गिफ्ट आहे. अरे पण तू पैसे घातलेस ना. मग काय झालं? दुक. तुझं माझं काय? दुक. हे ते वाला दुक. चल, सारखं ब्रँड दाखवत बसू नको. फुकटचं नाही करायचं. बरं, असं लपवते बस. काय नाही झालंय दाखवणं. मला तेवढं एडिटिंग जमणार नाहीये. तर असा आहे फायनल लुक त्याचा. अरे थांब ना, केसमध्ये तरी ठेव. आम्हाला अनबॉक्स बघितलं, हिने कधी अनबॉक्सिंग मला बघितलंच नाही. मला इंटरेस्ट आहे प्रोडक्ट मध्ये. अनबॉक्सिंग काय नाही, आपण काय पेड प्रमोशन थोडी करतोय. तर हे आमचं फायनली हा वाला लुक. थांब ना जरा, असं ठेव तरी. सॉरी. हे आमचं फायनली प्रोडक्ट असं आहे. सो जरा आता एक काढून दाखव बघू. का मी काढून बघू. हा आहे रिसिव्हर. याला खूप जपावं लागेल, कारण गेल्या वेळेचा जो आमचा रिसिव्हर होता त्याची ही दांडी दिसत आहे, तीच आमची मोबाईलमध्ये अडकली. दे बघू. मॅग्नेट कुठे आहे ना? मॅग्नेट मी तेच म्हटलं. आणि हा स्ट्रॉंग आहे असं मला वाटतंय. बघू. फक्त ते हे हरवलं काय पाहिजे तुझ्याकडून. बघू ना. हाय शपथ, याच्यामध्ये जर बोट आलं ना, हा कसला स्ट्रॉंग आहे, कडक. तर नाही, त्याचा एवढा नव्हता स्ट्रॉंग. नॉर्मलच आहे, मॅग्नेट आहे ते, तेवढा नव्हता, मला माहिती आहे. ठीक आहे. तर आम्ही आता याच्या पुढचा आवाज हा ह्या माईकने असेल. तर तुम्ही सांगा आम्हाला की कसं आहे ते. नाही वाटतोय आवाज.
फायनली आम्ही माईक टेस्ट करण्यासाठी बाहेर आलोय. पण विषय असा आहे की खिशाला फोडणी हा पडणार. मला बोल. खिशाला फोडणी पडणार आहे. कारण कारण ती बोलते बाहेर चाललोच आहे तर थोडीशी शॉपिंग करूया. आणि एक ड्रेससाठी आम्ही आलोय. ठीक आहे, एका ड्रेस असं थोडी आहे थांबतच एका नाही ड्रेससाठी. अजिबात. हा? असं थोडी आहे एका लक्षात, ड्रेससाठी. तू किती जरी चॉईस केलं तरी मी घेऊन एकच देणार आहे. तर तू कशाला? मी काय For मी your घेऊ kind शकत नाही. information. हा मी नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत कारण का? तू फोनच ना आणलास. मी मी पण कमावते, मी घेऊ शकते. तू कमवतेस, माझ्यासाठी कमवतेस. नाही. मस्ती करतोय, पुन्हा सांगतोय मस्ती करतोय. हे मला पण अशी टी शर्ट बोलत होतं ना मी तुला. ते बघ मागे बघ ना, बघ ते लेडीज आहेत का जेंट्स आहेत सांग ना. हीच कन्फ्युज आहे आता, लेडीज कोणते आणि जेंट्स कुठे वगैरे असं. अशी आमची अवस्था आहे. मला वाटतं ते जेंट्सच आहेत पण लेडीज सेक्शन मध्ये ठेवलेले आहेत. ते जेंट्स आहेत. ते जेंट्सच आहेत सगळे कपडे. आहे ना, मग घे ना, मला पण एक हे असलं काय आहे? काय तुझ्या पैशाने. अरे हेच लोक आता जास्त वापरतात, तशीच वापरतात. मी अजून डोक्यावर केस आहे. जीन्स तर बघ असं वाटतं की मळवून दिली आहे. ते आहे, जीन्स नको घेऊया ना. मी काय बोलतो, सध्या लोक आहेत ना असंच वापरतात, माहितीये का तुला? अच्छा, खरं सांगतो. ठीक आहे, चालेल. घेऊ? लोकांना वापरू दे, आपण नको वापरू. गप्पा बस. मी तुला हाफ पॅन्ट घातलेले पण आवडत नाही. मग मी तुला कुठले पण कपडे घातलेले चालेल का? मला सूट होतात ना. हे बघ माझ्या डोक्यावर ऐक, माझ्या डोक्यावर 4 केस आहेत. ऐक मी तुला काय सांगतो, माझ्या डोक्यावर 4 केस आहेत. तिथपर्यंत मी स्टायलिंग करू शकतो. एकदा टकला झाल्यावर अंकलच होणार आहे. बरोबर, अंकल ऑन द वे असं चाललंय. बरोबर, कळलं का? एकदम बरोबर. अंकल ऑन द वे. ह्या बायका मस्त आहेत बघ, म्हणजे छान आहेत. ही कशी नटून तटून आली आहे बघा. दक्ष जरा बघ इकडे. मी नटून थटून आली आहे, पण प्लीज. तू चांगल्या मी कपड्यामध्ये आहे. अशी काय बोलतात त्याला, तू ऐक, थकली ऐक, भागलेली ऐक, आहे ऐक, मी ऐक. एकदम. तू चांगल्या कपड्यामध्ये आहे. मी पाठीला बॅग लावून असं वाटतं कामावरून कुठून तरी प्लीज आलोय राहू देत. मजूर. पाठीला बॅग लावून मला इकडे बोलवलंय. प्लीज राहू देत, हा, प्लीज राहू देत. तुला एकच झगडा बघायचा आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मी नाही, हा, मेरी मर्जी. 350 रुपये बजेट आहे माझा. असं इकडूनच नको. बाहेर जा. 350 रुपये खरंच बजेट आहे. ह्या पोरींबरोबर कुठे जाता नाही. आता तुम्हाला सांगतो, तिने 4-5 किलोमीटर असं फिरवलंय ना मला. एक तिला मिनिट. मॅपच कळत खोटारडा नाही. एक नंबरचा. एकदा ना आम्ही गोव्याला गेलेलो ना, तर तेव्हा मी एक टर्न चुकवला होता, तर ह्यांनी एवढं ऐकवलं होतं. आणि ह्यांनी आज काय केलंय माहितीये का, आम्हाला जायचं होतं जिओ सर्व्हिस सेंटरमध्ये आणि ह्यांनी मॅप लावला जिओ स्टोअरचा. हा, आता बोल, आता बोल. माणसाकडून चुकवतात. शाळा गोड चुका मंद लोकांकडून होतात. शट अप. स्मार्ट लोकांकडून फक्त चुका होतात. मैदवी शनिवारी आम्ही पिकनिकला जाणार, आमच्या सोबत या ब्लॉग टाकतो आम्ही. तर मी नाही इलाजाने जाणार आहे कारण इथे ऑफिस मधली लोक येणार आहेत म्हणून मी जाणार आहे. पण ही बोलते की सगळे जाऊ दे, आता काय बोलू शकत नाही. ठीक आहे, तरी सुद्धा मी जाणार आहे. सो जाणार आहे म्हणून, हा म्हणून हिच्या शॉपिंगसाठी आम्ही आलो. पण प्रॉब्लेम असं झालाय की ही बघतच सुटले आणि मी नुसतं शेपटासारखा मागून फिरतच सुटलोय. माईक टेस्टिंगसाठी पण आपण बाहेर पडलेलो. बाय द वे आम्ही आता बाईकवरून पण माईक टेस्ट करणार आहोत. त्याची विंड आम्ही घेऊन आलोय. हे आम्ही घेऊन आलोय. आमचं दक्ष. कोण ब्रँड जर बघत असाल तर रिव्ह्यू करायला बघा. आम्ही डायरेक्ट लाईव्ह रिव्ह्यू करतो, असं बाहेर वगैरे जाऊन. म्हणजे लोकांसारखं गार्डन मध्ये वगैरे नाही जाणार. आम्ही डायरेक्ट रिअल टेस्टिंग करणार आहोत. ज्यांना कोणाला रिअल रिव्ह्यू द्यायचे असते प्रोडक्टचे, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ. सो अगोदर सांगून घेतो. सो हे बघा, हे असे मी पंख घेऊन आलो. दे ना जरा. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. 2 पुत्र. थँक्यू. 2 पुत्र. ठीक आहे, हसू नको अक्षय, तुझे डोळे बारीक होतात. हसू नको. ऐक ना, ती समोरची पोरगी आपल्याकडे बघून हसते, तिला माहित नाही आपण कोण असतो. असू देत ना, तिला असं वाटतं आपण पागलसारखे व्हिडिओ शूट करतो. असू दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? चल ना तिला बाजूला. आता सांगून ठेव, मला नाही नाही नंतर आवडत साईन असं घ्यायला बोलायला. मागे पडेल तर मी देणार नाही. ऐकलंस का? तिला अगोदरच सांग माझा अपमान करते ती. नंतर फोटो घ्यायला मागे. छान आहे, तुला एकदम परफेक्ट सूट होते. दैविक साठी मी काय म्हणतो, ती जर माझ्या मागे लागले फोटो घ्यायला, मी देणार नाहीये तिला. नको देऊस. यार यांचं कुर्ता प्रेम कधी संपणार आहे? आता तिला मी 3-4 कुर्ते घेऊन दिले आहेत आणि तरी अजून ती 2 कुर्ते काढलेत. दक्ष तुला माहितीये का, तू असे कपडे हे करतेस ना, सिलेक्ट करतेस ना, इकडे हार्टबीट असतात. ती ड्रिलिंग मशीन असते माहितीये का, रस्ता खोदकाम करतात. मला वाटतं माझ्या इथे कोणतरी ना
हार्टवर असं मारतंय धक 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 धक. अशी डील करूया का? मी जे घेईन ना जेवढ्याचं खरेदी करेन ना त्याच्या दुप्पट तू घे, तुला घेऊ देणार मी. नको नको, अरे का? तू काहीच नाही घेणार. नाही मी घेणार, खरंच घेणार. नको, मी घेईन त्याच्या दुप्पट तुला देणार मी. तू 100 काय परफ्यूम घेईन मी, तेच बोलतो, परफ्यूम घेईन मी. म्हणूनच नको. चांगली ओळखते मला तुला. मी हा असा खरंच आवडतो, असा पाठीला बॅग, खिशाला जोळी. हा बोल, मला असं फिरवतेस. हो छान दिसतोय मी एकदम. इन्फ्लुएन्सर आहे. नाहीस, मला आता एक काकी पण ओळखल्या. माझ्यासाठी तू अक्षय आहेस कधी पण. अक्षय नाही, तो आम्हाला बोलायचंय का तुला? हा. यार हा कसा मुलगा आहे बघा. हा तिकडे सगळ्यांच्या समोर बोलतो की नाही मी बिल देतो, घरी जाऊन तू दे मला. बरोबर आहे, 4 लोकांची इज्जत नको का ठेवायला. अच्छा, असं वाटतं ते बायकोने बिल देणं. कसा मला बोलत होता, नाही घे तू माझ्याकडून घे, माझं पेमेंट घे, हे घे ते घे. हा ते बोलायच्या शाण्या. बाता असतात. चल. तर आम्ही नवीन आणलेला माईक टेस्ट करण्यासाठी लावला आहे, त्याचं विंडशील्ड. थांबा. बघूया कसं आता आवाज कसा येतोय ते. हा तर मगाशी मी बोलली का रे. हा तर आम्ही आता ऍक्च्युली आवाज कसा येतोय ना ते हा. प्लीज तुम्हीच लोकांनी आम्हाला कमेंट करून सांगा. आता आम्ही फुल बाईक वर चाललोय आणि म्हणजे हवेचा आवाज किती काय बोलतात ते रिडक्शन होतं ते मला बघायचंय. आणि तुम्हाला पण कसं वाटतं ते सांगा. ऍक्च्युली ना आम्हाला आता काहीतरी घरी घेऊन जायचंय खायला आणि माहिती नाही काय न्यायचंय, कारण सगळे लोक हे नाही खायचं ते नाही खायचं. बाबा नको मला एवढंच काहीतरी खायचे. अक्षयचं वेगळं, आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांचे चॉईसेस वेगवेगळे आहेत. सो खूप प्रॉब्लेम होतो यार, काय मागवायचं काय नाही. माणसं वेगळी तर चॉईसेस वेगळा असणारच ना. मम्मीचं बरोबर. कन्फर्म आहे, मम्मीला डोसा पाहिजे, मला उत्तप्पा खरं पाहिजे. सांग, मला उत्तप्पा पाहिजे, मम्मीला डोसा पाहिजे. खरं सांग, हा तू मला आराम द्यायला हे केलास की स्वतःसाठी? ऑब्विसली तुला आराम द्यायला. खोटा एक नंबर. बघ, स्वतःसाठी मी कधी पैसे घालवणारच नाही, पहिली नाही गोष्ट. पण एक आहे मला ना म्हणजे अक्षयचं असं थोडस असं मला असं आतमधून बरं पण वाटतंय. पण एक आहे की अक्षय ना कधी स्वतःसाठी पैसे नाही खर्च करत, पण जेव्हा माझी वेळ येते म्हणजे माझ्यावर पैसे खर्च करण्याची, किंवा मला एखादी गोष्ट जर खरंच आवडली, कारण मला ना खूप गोष्टी लगेच आवडत नाहीत, तर मला जर गोष्ट कुठली आवडली ना तर अक्षय त्या गोष्टीचे अजिबात पैसे नाही बघत. जसं की आत्ता फॉर एक्झाम्पल तो टॉप, तो ॲक्च्युली मला खूप आवडला होता, पण असं नव्हतं वर्थ वाटत मला की यार तो कॉटन होता एकतर, काय बोलतात त्याला, तेवढा मला त्या पैशाला तेवढा वर्थ नव्हता वाटत, पण मला तो खूप आवडला होता. आणि त्याला माहिती आहे की मी नाही घेत असं न आवडल्याशिवाय, किंवा मला आवडतच नाही काही. आता इकडे बघ दाखव. आता मी घेतलाय एवढा महागडावाला, तो म्हणजे माझ्यासाठी महागडाच आहे तो. एक दिवस आड घालायचा तो. हा एक दिवस एक दिवस मला माहित नाही, तो फाटेपर्यंत एक दिवस आड घालायचा आता. मी वस्तू पुरवून वापरणार पुरून म्हणजे काय एकदाच घालून फेकून देते. नाही, म्हणजे नाही मला आवडलाय सो मी म्हणून घेतलाय. आणि ऍक्च्युली आम्ही पिकनिकला चाललोय सो म्हणून मला असं जरा छान छान दिसायचंय खूप दिवसांनी. तर हा म्हणजे मी सांगत होते की अक्षयची ही क्वालिटी खूप मला असं आवडते की मला माझे लाड करतो तो. मंडळी फायनली आम्ही आता घरी आलोत आणि झाली आमची भटकंती आणि अचानक भयानक झालेला प्लॅन आणि शॉपिंग आणि ब्लॉग. आम्हाला वाटतं की आता आम्ही संपवावा. मी माझ्यासाठी, बाबांसाठी आणि मम्मीसाठी बाहेरून घेऊन आलं. हिला ते काय नको होतं सो ही मला बनवते. असं खूप दिवसानंतर. वर्षानंतर हा मॅगी खायचं मन झालेलं. आताच आम्ही काल खाल्लेली. खोटारड्या कधी खाल्ली? नाही मी म्हणजे आणलीच शनिवारी. बरोबर. सो ही स्वतःसाठी करते मॅगी. आमचा जोकर तिकडे मस्तपैकी जेवायला बसलाय. जोकर नाहीये तो, मग कोण आहे? माझ्या पिटुकला येते. हा तो ती जेवतोय. तो आम्ही आता मस्तपैकी व्लॉग इथे संपवतोय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि मी लवकरच मी काय खरेदी केले ते पण नीट दाखवेन. हा ते शनिवारी म्हणजे पुढच्या काय बोलतात ते पिकनिक वाल्या ब्लॉग मध्ये लवकर दिसेल. सो चल बाय. बाय. ब्लॉग नक्की आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. खूप लोक सबस्क्राईब नाही करत आहेत, प्लीज सबस्क्राईब करा. Subscribe आपण करा आता. लवकरच 100K चा
60,000 टप्पा झाले, गाठू 60,000 झालेत. अजून अशी 2 वर्ष अपेक्षा आहे. अजून 1-2 वर्ष लागतील वाटतं 40,000 व्हायला, पण तुमच्या कृपेने लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय. बाय.